ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। गोषवारा ऑक्टोबर 28 मागच्या गोषवाऱ्यामधून सात्विक यज्ञ, राजस यज्ञ, तामस यज्ञ या विषयाची माहिती मिळाली. गाणे म्हणणाऱ्याचा गळा जसा असेल त्याप्रमाणे शब्दातले गुप्त चैतन्य जागे होते आणि अवतीभोवती निनादू लागते. त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्रातही असे ब्रह्मचैतन्य निश्चित पडून असते. प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणारी श्रद्धा ही सत्व, रज, तम या 3 गुणांच्या कमी अधिकपणाने रंगलेली असते. पुढच्या ओव्यामध्ये वेगवेगळ्या तपांविषयी माहिती दिली आहे. शारीरिक तप, देव, ब्राह्मण, आईबाप व गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब क्षणोक्षणी ज्याच्यामध्ये आढळून येतो ते सर्व ते करून देहाच्या आधारावर आहे. त्यामुळे ह्यास शरीरास तप, शारीरिक तप असे म्हणतात. वाचिक तप, पापरहित असे जे तप ज्याची वाणी गोड आणि श्रोत्यांच्या विचारांचा सुखदपणे कायापालट करणारी असते. हा मनुष्य कोणी प्रश्न किंवा शंका विचारली तरच बोलतो. इतर वेळी वेद पठण, भगवंताच्या नावाचे अखंड जप संकीर्तन या कामी व्यस्त असतो. त्या मनुष्यास वाचिक तप प्राप्त असते. वाङ्मय तप, सत्य, प्रिय, हितकर बोलणं व स्वाध्यायाचा अभ्यास अंगीकारणं याला वाङ्मय तप म्हणतात. ज्याच्या बोलण्याने अज्ञान नाहीसे होते, बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही. मानसिक तप, प्रसन्न मन, मनाचे सौम्यत्व, मौन वृत्ती, आत्मसंयम आणि कल्पनाविरहित अशी मनाची स्थिती, ज्यामध्ये मनाचा चंचलपणा नष्ट झालेला असतो. मीठ जसे पाण्यात पडल्यावर विरघळून जाते तसेच आत्मलाभाची प्राप्ती होऊन, भावशुद्धी होऊन आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले मन, अशी मनाची स्थिती म्हणजेच मानसिक तपाचा परमोच्च कळस. तर सात्विक तप, शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप जेव्हा पूर्ण श्रद्धेने आणि फळाची इच्छा न ठेवता अंतःकरणाच्या पवित्र स्थितीत ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून केले जाते तेव्हा त्याला सात्विक तप असे म्हणतात. राजस तप, आपण केलेल्या तपामुळे आपलाच सन्मान व्हावा, मानाचे पहिले पान आपल्यालाच वाढले जावे, सर्व जणांनी आपल्याच दर्शनास यावे, प्रत्यक्ष तप करण्यापेक्षा आपण किती तपी आहोत हे दाखवण्याकरता धन व मान मिळावा या आशेने जो मनुष्य तप करतो त्यास राजस तप असे म्हणतात. अशा माणसाच्या हाती काही लागत नाही, मग अशी व्यक्ती फळ हाती लागलं नाही म्हणून तप करणेच सोडून देते.
तामस तप. ज्या माणसाच्या अंतःकरणात आपले शरीर वा देह शत्रू आहे असा विचार भावनेचा संचार होतो, मग वेगवेगळ्या प्रकारचे शरीराचे हाल करून भीतीदायक प्रकार केले जातात. त्या तपसामर्थ्यावर दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी अंतरीची इच्छा प्रबळ असते. आता 3 प्रकारचे दान म्हणजे काय ते पाहू. सात्विक दान. दानाला योग्य असे सर्व शुभ प्रसंग एका ठिकाणी येतील तेव्हा सात्विक दान पदरी पडते. जसे सणाच्या दिवशी मित्र, आप्तेष्ट यांचे आगमन, मग घरी अन्नाची विपुलता, देण्याची इच्छा, करणाऱ्याची चांगली मनस्थिती, दान देण्यास आणि घेण्यास योग्य व्यक्ती व स्थिती, या सर्वांचा मिलाप, तेव्हाच सात्विक दानाचे पुण्य लाभते. दान देणारा व दान घेणारा ही आठवण न जिथे विरून जाते, हेच खरे सात्विक दान. राजस दान. सात्विक दानाप्रमाणे सर्व जुळून यावे लागते. फक्त फरक म्हणजे देणाराच्या अंतःकरण प्रवृत्तीत असलेला फरक. परतफेडीच्या आशेने जे दिलेले असते ते राजस दान. हे दान दिल्यामुळे आपले काही कमी झाले असा विचार सतत मनात असतो. भरपूर आहेर मिळेल म्हणून लग्नाला बोलावणे, दूध मिळेल या अपेक्षेने गाईला चारा घालणे, अशी काही उदाहरणे या राजसदानासाठी देता येतील. तामसदान. नाईलाजाने मनात नसताना अयोग्य व्यक्तीला अयोग्य मार्गाने मिळालेले धन व द्रव्य देणे, योग्य पद्धतीने अगत्याने न देता अवहेलनापूर्ण दिले जाते किंवा लुटून आणलेले पदार्थ दिले जातात, याला तामसदान म्हणतात. आता सत्वगुणांच्या पडद्यामागे रजोगुण, तमोगुण हे आहेत आणि या दोघांच्या नाशामुळे म्हणजेच त्यांचा त्याग करून सत्वगुणाने जगात जगत राहणे कसे असावे हे समजण्याकरता हा सर्व खटाटोप आणि माहिती भगवंतांनी दिली. झालं. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहितः पुरा. ओम तत् सत या 3 प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत. तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे, त्याचे एक नाव 3 प्रकारचे आहे. ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे, परंतु अविद्या समुद्राय रूपी रात्री सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी श्रुतींनी त्या परब्रह्मास जी खूण केली ते त्या ब्रह्माचे नाम होय. नुकतेच जन्माला आलेले मूल आपल्याबरोबर नाव घेऊन येत नाही, परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असता तो ओ देत उठते. संसार दुःखाने शिणलेले जे जीव ब्रह्माकडे आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी येतात, त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत नामरूपी खूण होय. जीवाचा व ब्रह्माचा अनादी काळापासून अबोला आहे. तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवांची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत, त्यासच हे नाम महात्म्य कळते. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आली आहे, परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे विरोत्तमा अर्जुना, ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टीही करण्याचे त्यास सामर्थ्य नव्हते.
तो ज्या एका नावाने समर्थ केला. ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि नामाच्या 3 शब्दांचा ओम तत्सत जप केल्यामुळे त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा कर्म उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला. नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक, असे तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला. तरी त्या मंत्राचा राजा तो ओम ते त्या नावातील पहिले अक्षर समजा. तत् हे दुसरे अक्षर होय आणि तिसरे अक्षर सत हे होय. याप्रमाणे ओम तत्सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे. या सुंदर फुलांचा उपनिषद ते वास घेतात. म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे. जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते, म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्म नावाच्या विनियोगासहित होते, तेव्हा हे सात्विक कर्म मोक्षाला घरचा चाकर करते. कापुराचे दागिने दैव आणून देईल, परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे. त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल, परंतु विनियोगाचे मर्म जर समजले जाणार नाही. साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो. अथवा चांगला शृंगार करण्याकरता सोन्याचे व जडावाचे दागिने एके ठिकाणी करून त्यांची गोठडी जशी गळ्यात अडकवावी, त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक काम करतो, परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते. विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागलेली आहे, तरी तान्ह्या मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवासच घडेल. अथवा अर्जुना, तेल वात आणि अग्नी ही एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही. त्याप्रमाणे योग्य वेळेवर योग्य कर्मे करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मासंबंधाचा मंत्रही आठवला, परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे. म्हणून 3 शब्दांचे हे जे एक परब्रह्माचे नाव आहे, या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावयाचा हे तू आता ऐक. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै ऐसे, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती, माझी बोळखावया श्रुती खुण केली ते, उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेली नावेसी ओदेत उठी, कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, तया ओदे नावे जेणे तो संकेतू हा, ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे पापे, मग दाविले नि जेणे ऐके ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके पुढा उभे, परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्मांचा एकाहारी तयासीच कळे, हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती, ते जया एका आवृत्ती नामाचीये, पै सृष्टीची उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता,
मग ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टीही करू न शके. तो थोरू केला ऐके, नामे जेणे. जयाचा अर्थजीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता. विश्वसृजन योग्यता, आली तया. तेधवा रचिले ब्रह्माजन, तया वेद दिधले शासन. यज्ञा ऐसे वर्तन, जीविके केले. पाठी नेणो किती येर, सृजिले लोक पार. जाले ब्रह्मदत्त अग्रहार, तिन्ही भुवने. ऐसे नाम मंत्रे जेणे, धातया अडच करणे. तयाचे स्वरूप आईक म्हणे, श्रीकांतू तो. तरी सर्व मंत्रांचा राजा, तो प्रणवो आदि वर्णू बुझा. आणि तत्कारू तो जो दुजा, तिजा सत्कारू. एव ओम तत्सत्कारू, ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू. हे फूल तुरंबी सुंदरू, उपनिषदते. येणे सीगा होऊनी एक, जय चाले कर्म सात्विक. तै कैवल्याचे पाईक, घरीचे करी. परी कापुराचे थळीव, आणुनी देईल दैव. लेवो जाणण्याची आडव, तेथ असे बापा. तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चारेल ब्रह्मनाम. परिनेणे जेल जरी वर्म, विनियोगाचे. तरी महंताची कोडी, घरा आली ही वोढी. मानू नेणता अपरवडी, मुद्दल तुटे. का लाव्या चोखट, टीक भांगार एकवट. घालुनी बांधली मोट, गळा जेवी. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म. विनियोगे वीणकाम, विफळ होय. अगा अन्न आणि भूक, पासी असे परी देख. जेऊ नेणता बाळक, लंघनची की. का स्नेहा सूत्रा वैश्वानरा, झाली आहे संसारा. हातवटी नेणता विरा, प्रकाशू नोहे. तैसे वेळे कृत्य पावे, तेथीचा मंत्रुही आठवे. परी व्यर्थ ते आघवे, विनियोगे विण. म्हणोनी वर्णत्रयात्मक, जे हे परब्रह्म नाम एक. विनियोगी तू ऐक, याचा आता. तस्मादो मृत्युदाहृत्य, यज्ञ दान तपः क्रिया. प्रवर्तन्ते विधानोक्ता, सतत ब्रह्मवादिनाम. म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांचा, मोक्षार्थी मनुष्याच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून नेहमी सुरू होत असतात. तरी या नामाची जी 3 अक्षरे आहेत, ती कर्माच्या आरंभी, मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावी. अर्जुना, हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त झाले. शास्त्राला जाणून जे बोलतात ते आपले ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्माचा त्याग करीत नाहीत. ते पुरुष कर्माच्या आरंभी तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात, मग वाचेनेही ओंकार ओम असा स्पष्ट उच्चार करतात. त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर आणि नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात. अंधारामध्ये जसा केव्हाही न विझणारा दिवा अथवा अरण्यात बरोबर पोहोचविण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा, त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा. कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते. धर्माने मिळविलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करतात. विनियादी अग्नीत त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात.
परंतु विधानात निष्णात होऊन करतात. फार काय सांगावे, अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पाडून ज्या ज्या उपाधीचा, देहाहंकाराचा वगैरे आपल्यास उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात, अथवा धर्माने मिळवलेल्या आणि पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देशकालांच्या व पात्रांच्या ठिकाणी दान देतात. अथवा अर्जुना, एकांतराने, कृच्छाने, चांद्रायणाने अथवा मासोपवासाने शरीर शोषण करून तप करतात. याप्रमाणे यज्ञ, दान, तपे ही बंधनरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, परंतु त्यांच्या आरंभी प्रणवोच्चार केला असता तीच यज्ञादिक कर्मे त्या करणाराला मोक्ष सोपा करून देतात. जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते. त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच या नामाच्या योगाने सुटका होते, म्हणजे मोक्ष मिळतो. परंतु आता हे राहू दे. अशा तऱ्हेने या यज्ञदानादी क्रिया ओंकाराच्या सहाय्याने चालू होतात. या क्रिया जेव्हा फळांमध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात, तेव्हा पहा की त्या कर्मफलाच्या ठिकाणी ते पुरुष तत् शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे हे जे ब्रह्म, त्याला फळासह कर्म अर्पण करतात. नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदिमध्य निदानी प्रयोजावी पै स्थानी ही तिन्ही हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिये ब्रह्मेसी होवावया एकी तेन वंचती यज्ञादिकी जे चावळले ओळखी शास्त्रांचिया तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो तेणे ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचिये अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हनहुताशे यजती पैते आहवनीयादी वन्ही निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे जाऊनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करती नावडते या त्याग उपाधीचे का न्याय जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देश काळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृषी चांद्रायणे मासोपवासी शोषोनिगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञ दान तपे जिये गाजती बंधरूपे तीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळी नावा जिया दाटिजे जळी तियची जेवी तारिजे तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे परिहे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावायिलया प्रवर्तती तिया मोटकिया जेथ फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती तिये काळी तच्छब्दू तो छान झालं तर मनीषाने. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. शेअर केलेलं दिसतंय ना? हो, दिसतंय. ओके. मोक्षाची इच्छा करणारे मनुष्य फलाची अपेक्षा न करता
यज्ञ तप आणि दान यांच्या विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून ब्रह्मार्पण बुद्धीने करत असतात. जी वस्तू सर्वही जगापलीकडे आहे, जी एक वस्तू सर्वांचाही द्रष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे, ती वस्तू तत् शब्दाने सांगितली जाते. हे बुद्धिमान अर्जुना, ते तत् नामाचे ब्रह्म सर्वांच्या आरंभीचे आहे असे त्याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही ते स्पष्टते सांडतात. तत् असा स्पष्ट उच्चार करतात आणि ते म्हणतात की या सर्व यज्ञाधिक क्रिया फळासह त्या तत्स्वरूप ब्रह्मालाच होवो, अर्पण असो. आम्हाला भोगायला काही उरू नये. याप्रमाणे शब्दात्मक ब्रह्माने तत् असा ब्रह्म नावाचा उच्चार करून व तेथे तत् शब्दाने दर्शवलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून न मम, माझी नाही या शब्दाने अंग झाडतात. आपला व कर्माचा संबंध तोडतात. आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत् शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केले आहे, अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे, ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे, परंतु तेवढ्याने संपत नाही. कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद राहतो. म्हणून कारण कर्ता आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो म्हणून. मीठ अंगाने पाण्यात विरघळते, परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा राहतो. त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले, तरी कर्ता वेगळा उरतो हे द्वैत भासते. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते, तसे तसे संसार भय प्राप्त होते. देव आपल्या तोंडाने व वेदाच्या द्वारा हे बोलतात. म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, ते आत्मतत्वाने अनुभवास येईल ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने शब्द ठेवला आहे. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्मशरीरात ब्रह्मरूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त श्रेष्ठ वगैरे शब्दांनी स्तुती केली आहे, त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत नामाचा विनियोग आहे, तोच ऐका. तो आहे तसा सांगतो. जो सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, जे शब्दे बोलिजे ते पहिलं वस्तू, ते सर्वाधिकत्वे चित्ती, ते सर्वाधिकत्वे चित्ती, तत्रूप ध्यावूनिया सुमती, उच्चारे ही व्यक्ती, आणती पुढती, म्हणती तत्रूपा ब्रह्मातया, फळेसी क्रिया या, तेची होतू आम्हा भोगावया, काहीची नुरो, ऐसेनी तदात्मके ब्रह्मे, तेथ उगाणू निकर्मे, अंग झाडती न ममे, येणे बोले, आता ओंकारे आदरिले, तत्कारे समर्पिले, या रीती जया आले, ब्रह्म व कर्मा, ते कर्मकीर ब्रह्माकारे, चाले नेणेही नसरे, जे करी तेणेसी दुसरे, आहे म्हणून मीठ आंगे जळी विरे, परी शारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे, कमे ते द्वैत, आणि दुजे जव 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 घडे, तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुले तोंडे, बोलती वेदे, म्हणोनी परत्वे ब्रह्मसे, ते आत्मत्वे पर्यवसे, शब्द या ऋणा दोषे, ठेविला देवे, तरी ओंकार तत्कारी, कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी, वाखाणिले, प्रशस्त कर्मी तिये, शब्दा विनियोग आहे, तोची आयिका होये, तैसा सांगो. सद्भावे साधुभावे च सत इत्येत प्रयुज्यते, प्रशंसे कर्मणि तथा सशब्द पार्थयुज्यते. कर्मा करता सद्रूप ब्रह्मरूप होण्याकरता
व सदोष कर्म निर्दोष व पूर्ण होण्याकरता सत शब्दाचा उपयोग करतात. तसेच हे पार्था प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात. तर या सत शब्दाने असत पदार्थ मात्रांचा निराश करून सत्तेचे म्हणजेच ब्रह्माचे निर्दोष स्वरूप दाखवले जाते. ज्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा काळाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे. हे जे साकार जगत दिसत आहे तेवढे असत असल्या कारणाने जी ब्रह्मवस्तू ते जगत नाही असे पाहिल्याबरोबर अनुभवल्याबरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो. सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या संज्ञक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पहावे. तर ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखविले ते गिळून ते कर्म ब्रह्मस्वरूप झाले आहे खरे, पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग समज, असे श्रीकृष्ण म्हणतात. अहो, मी ज्ञानदेव म्हणत नाही, अथवा असे माझे म्हणणे आहे असे जर मी म्हटले असता तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे. म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे. आता हा सत शब्द आणखी एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर म्हणजे शरीराचे सर्व व्यापार थांबते, अथवा चाक वगैरे एखादा अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते. त्याप्रमाणे असे समज की ज्या वेळेला एकच गुण एखादे अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असत कर्मपणा धारण करते, तेव्हा ओंकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सत शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो. हा सत शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो. रोग्याला जशी दिव्याशुद्धी मिळाली असता तो जसा निरोगी होतो, अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसे सहाय्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते, त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सत शब्द तसा पूर्ण करणारा आहे असे समज. अथवा काही चुकीने कर्म आपल्या मर्यादा सोडून निषिद्ध वाटाला पडले, एखाद्या वाटेने नेहमीच एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्यही ही वाट चुकतो. परीक्षकाच्याच पदरात नजर चुकीने अखरे म्हणजे खोटे पडते. व्यवहारामध्ये काय काय घडत नाही, व्यवहारामध्ये कोणती चूक घडत नाही. म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहते, अर्जुना, तेथे हा सत शब्द जो इतर दोहो म्हणजे ओंकार व तत्कार पेक्षा प्रौढ आहे तो योजिले असता त्या कर्माला सत्कर्मत्व आणतो. लोखंडाला जसे परिसाचे घासणे, ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव, हे विदेशा अर्जुना, सत शब्दाचा विनियोग निषिद्ध कर्माला तसा आहे. वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनावाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणे हा नामोच्चार नेते. ते ठिकाण तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे. पण ओम तत्सत हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखवणारे आहे. आकाश या नावाला आकाश हाच एक असा आधार आहे, कारण ते दोघे एक आहेत.
त्याचप्रमाणे ओम तत्सत या नामाला व नामीला म्हणजे ब्रह्माला आश्रय अभेद आहे. म्हणजे ओम तत्सत या नावाचा व परब्रह्म वस्तूचा अभेद आहे. आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो, त्याचप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो. म्हणून हे 3 अक्षरी नाम हे नाव नव्हे, तर केवळ ब्रह्म आहे असे समज. एवढ्याकरिता जे जे कर्म करावे, याकरता जेवढे जे कर्म करावे. तरी सत्शब्दे येणे, आटुनी सताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणी, सत्तेचे रूप. ते सतची काळ देशे, होऊ नेणेची अनारिसे, आपण बा आपणसे, अखंडित. हे दिसले चेतुले आहे, ते असतपणे जेनो हे, देखता रूपी सोये, लाभे जयाची. तेणेसी प्रशस्त ते कर्म, चे आले सर्वात्मक ब्रह्म, देखे देखिजे करुणी सम, ऐक्य बोधे. तरी ओंकारे तत्कारे, चे कर्म दाविले ब्रह्माकारे, चे गिळुनी होईजे एकसरे, सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू, सत्शब्दाचा विधियोगू, जाण म्हणू म्हणे श्रीरंगू, मी ना म्हणे हो. नामीची जरी हो म्हणे, तरी श्रीरंगी, तुझे हेची उणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखीही परी, सत्शब्दू हा अवधारी, सात्विका कर्मा करी, उपकारू जो. तरी सत्कर्मे चांगे, चालिली अधिकार बगे, परी एखादेका आंगे, हिणावती जय. तै उणे एके अवयवे, शारील ठाके आघवे, का अंगहीन भांडावे, रथाची गती. तैसे एकेची गुणे वीण, संतची परी असंतपण, कर्मधरी का जाण, जिये वेळे. तेव्हा ओंकार तत्कारी, सावाईला हा चांगी परी, सत्शब्दू कर्मा करी, जीर्णोधारू. ते असतपण फेडी, आणि सद्भावाची ये रूढी, निज सत्वाची ये प्रौढी, सत्शब्दू हा. दिव्या शोध जसे रोगिया, का सावावो ये भंगलिया, सत्शब्दू कर्मा व्यंगलिया, तैसा जाण. अथवा काही प्रमादे, कर्म आपुलिया मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे, वाटे हन. चालत याही मार्गे मार्गू सांडे, पारखिया अखरे पडे, राहाटी माझी नगडे, काही काही. म्हणून तैसी कर्म, त्राभ्यसे सांडे सीमा, असाधुता असुत्वाची या दुर्नामा, येवो पाहिजे. तेथ का तेथ गा हा सत्शब्दू, येरा दोही परीस प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधू, कर्मा ते येया. लोहा परिसाची दृष्टी, ओहळा गंगेची भेटी, कामृता जैशी वृष्टी, पियुषाची. पै असाधू कर्मा तैसा, सशब सत्शब्दू प्रयोगू विरेशा, हे असो गौरवूची या ऐसा, नामाचा यया. घेऊनी येथीचे वर्म, विचारिसी हे नाम, तै केवळ हेची ब्रह्म, जाणसी तू. पाहे पा ओम तत्सदयसे, हे बोलणे तेथने तसे, चेथुनी का हे प्रकाशे, दृश्य जात. ते तव निर्विशिष्ट, परब्रह्म चोखट, तयाचे हे आंतुवट, व्यंजक नाम. परी आश्रयो आकाशा, आकाशची का जैसा, या नामा नामी आश्रयो तैसा, अभेदू असे. उदयीला आकाशी, रवीची रविते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी, ब्रह्माकरी. म्हणून त्र्यक्षर हे नाम, नवे जाण केवळ ब्रह्म, यया लागे कर्म, जे जे की जे.
यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येव विधीयते. यज्ञ, तप व दान यांच्यामधील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत म्हणतात. याच्याकरता केलेल्या व म्हणून तद्रूप बनलेल्या कर्माला सत असे म्हणतात. ती कर्मे यज्ञ असोत, दाने असोत अथवा कठीण तपादी असोत व ती पूर्ण होवोत अथवा अपुरी होऊन राहोत. परंतु परीसाच्या कसोटीवर जशी चांगले वाईट होणे ही भाषा नाही, त्याप्रमाणे या नावाच्या विनियोगाने केलेली कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात. ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत, त्याप्रमाणे नावाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे, सांग कर्मे असा हा प्रकार राहत नाही, असे समज. हे डोळस अर्जुना, याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला. हे वीर अर्जुना, आणि एका एका अक्षराची वेगळी वेगळी योजना कर्माच्या ठिकाणी कोठे व कशी करावयाची ही चांगल्या रीतीने मी सांगितली. आता त्याप्रमाणे असे चांगले महात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे, म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय? तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे. कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्म मरणरूपी बंधाला उरू देत नाही. ज्याप्रमाणे कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठीला जातो, तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठीला असे समज. ते याग अथवा दाने तपादी के गहने तिये निफजतू कान्युने होऊनी ठातू परिपरिसांचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझप्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसा गा आणि एकेकाही अक्षरा वेगवेगळा विरा विनियोगू नागरा बोलिलो रीती आता ऐसे एवं सुमहिम म्हणोनी हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा तरी येथुनीची श्रद्धा उपलविली हो सर्वदा जयाचे जाले बंधा पुरो नेती जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्ठीजे सिद्धी नियोगू तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणा अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असादी त्युच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो इह. हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात. मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फल राहत नाही, फल नाही व इहलोकीही नाही. अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्रहाचे बल वाढवून या कोट्यावधी अश्वमेध केले, मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले, अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली, तलाव म्हणून समुद्र जरी नवीन बनवले, परंतु फार काय सांगावे, ते सर्व व्यर्थच आहे. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे, त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ गेला. घाण्यामध्ये गोटे गाळलेले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे स्वतःच दारिद्र्य तेवढे राहतेच. पदरात बांधलेली खापरखुंटी
नदीच्या अलीकडच्या तीरावरील गावात अथवा पलीकडच्या तीरावरील गावात पैसा म्हणून न चालल्या कारणाने ज्याप्रमाणे उपाशी मारते, त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाही. तेथे परलोकाची कोणी आशा करावी? म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो खटाटोप करावयाचा तो राहू दे, कारण तो इह परलोकी नसता क्षीण आहे. पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य वीरामध्ये श्रेष्ठ, जसे हे श्री नरहरी श्रीकृष्ण ते असे बोलले. चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो, तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप तल्लीन झाला. अहो धृतराष्ट्र राजा, युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून तो जीवितासह मांसाचे माप घेतो, मांसाची मोजणी करतो. अशा कर्कश वेळेला अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे ते पहा. आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूंच्या देखील गुणांना पाहून संतोष व्हावा आणि हा अर्जुन तर या वेळी आमच्या सुखाचा आम्हाला आत्मसुख देणारा गुरुही आहे. हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवांनी आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती आणि मग परमार्थाचा आम्हाला लाभ कशाने झाला असता. अज्ञानाच्या अंधारात जन्म मरण रूपी रस्ता आपण तुडवीत होतो, तो त्याने आपणाला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणले. या अर्जुनाने आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन व्यासांचा भाऊच आहे. त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो, हे जास्त बोलणे या धृतराष्ट्राला खुपेल म्हणून आपण किती बोलत आहोत. बोललो हे फार झाले. असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण संजयाने पुरे केले आणि अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती दुसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करेन. ते श्रोत्यांनी ऐकावे असे हे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ना सांडुनी हे सोये, मोडुनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवूनी या. मग अश्वमेध कोडी की जे, रत्ने भरोनी पृथ्वी दिजे, एकांकुष्टी ही तपिजे ताप साहस्त्री. जळाशयाचेनी नावे, समुद्र खिजती नवे, परी किंबहुना आघवे वृथाची ते. खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेव दिधले साऊलिये. नातरी चडकाणा, गगन हाणितले अर्जुना, तैसा समारंभू सुना गेलाची तो. घाणा गाळीले गुंडे, तेथ तेल ना पेंडी जोडे, तैसे दरिद्र तेवढे ठेवलेची आंगी. गाठी बांधली खापरी, येथे अथवा पैलतिरी, न सरोनी जैसी मारी उपवासी गा. तैसे कर्म जाते तेणे, नाही एहिकीचे भोगणे, तेथ परतृतो कवणे अपेक्षवा. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, सांडुनी किजे जो धांदा, हे असो शिणू नुसदा दृष्टा दृष्टी तो. ऐसे कलुष करी केसरी, त्रिपापती मिरत मारी. श्री वीर वर नरहरी, बोलिले तेणे, तेथ निजानंदा बहुवसा, माझी अर्जुन तो सहसा. हरपला चंद्रू जैसा, चांदिनेनी. अहो संग्रामू हा वाणिया, मापे नारा चांचिया आणिया. सुनी मांस घे मवणिया, जीवितेसी. ऐसिया समयी कर्कशे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे.
आजी भाग्योदयोन हा नसे आणि केठाई. संजयो म्हणे कौरवराया गुणारिजो ये रिपुचिया. आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येथ. हा न पुसता हे गोठी तरी देवो का सोडिते गाठी. तरी कैसोनी आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाचा अंधारा पोसंतीत जन्मवाहरा. तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिले. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू. म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. देवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो हा नृपती. खुपले म्हणून किती बोलत असो. ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरिली. जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णांते. यांचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे. ऐकिजा ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धादिनी रूपण योगो नाम सप्तदशो अध्यायः. श्री सच्चिदानंद परमस्तु. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.